साक्री पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हॉटेलवर छापा, अंमली पदार्थ जप्त, एक जण ताब्यात। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी परिसरात HP पेट्रोल पंपासमोरील हॉटेल सतलोष पंजाब येथे साक्री पोलिसांनी मध्यरात्री धडक छापा टाकत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली। या कारवाईत MD व डोडा सदृश संशयित अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले। पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। छाप्यानंतर घटनास्थळी 2 फॉरेन्सिक पथके दाखल झाली असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा, पुरावे संकलन आणि संशयित पदार्थांचे नमुने घेण्याचे काम सुरू होते। जप्त करण्यात आलेल्या पदार्थांची अंतिम पुष्टी फॉरेन्सिक तपासणीनंतर होणार असून त्यानंतरच गुन्ह्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मोडे, पोलीस उपनिरीक्षक रौंदळ, अशोक वळवी बांगार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, अनिल शिंदे, संतोष मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नारायण चव्हाण, साईनाथ पवार, तुषार जाधव, मयूर चौधरी, मंगेश खैरनार आणि नम्रता मगर यांनी सहभाग घेतला। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या धडक कारवाईमुळे साक्री परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित, साक्री।